मन मंदिरा गजर भक्तीचा. कर्तृत्व ज्ञातृत्व गेलं नाही तर कशाला परमार्थ करतोस. कबीरजी म्हणाले, फाड़ दे किताब तोड़ दे तस्वीर, नजर ना आवी आत्मज्योती, साले काहे को बाचत पोती. कशाकरता पोथ्या पुराण वाचतोस? जे कळायला पाहिजे ते कळत नाही. हां, काही कळायचंच नसतं, फक्त कळणं त्याच्याने एवढं कळू दे. माझं बोलणं कळलं का? काही कळायचं नसतंच, फक्त कळणं त्याच्याने एवढं तुला कळू दे, म्हणजे आपोआप खाली येशील. म्हणून नीट लक्षात ठेवा, हे आध्यात्मिक अहंकार सुद्धा मोठे त्रासदायक असतात, फार मोठे त्रासदायक. हो, त्या दुर्वासाला इतका अहंकार झाला, तो श्रेष्ठ तर मी श्रेष्ठ. काय गोष्ट म्हणून सांगत नाही, दाखला म्हणून सांगतो. ते दुर्वास ऋषी नदीच्या पलीकडे उतरले होते. नदीच्या पलीकडे उतरले म्हटल्यानंतर हे म्हणले, नदीला पाणी भरलेलं खूप, आता काय करावं? देवाकडे आले, देवा आम्हाला पलीकडे जायचं आहे. ते म्हटले, काही नाही, यमुना माईला सांगा, त्याचाही अहंकार जिरवायचा होता आध्यात्मिक. सांगा की 16,108 भोगून ब्रह्मचारी असेल कृष्ण परमात्मा, तर यमुने माय वाट दे. यांनी काही विचार केला नाही. एवढं म्हटल्यावर त्या यमुने माईने वाट दिली ना. झालं 60,000 खंड्या अन्न त्यांनी खाल्लं भरपूर. मग पुन्हा आले, त्या नदी भरलेली. मग विचार थोडक्यात रंगून सांगत नाही, जास्त मुद्द्यापुरतं सांगतो. मग नदी भरलेली, पुन्हा गेल्या. अहो म्हणाले, महाराज नदी भरली आहे, जाता येत नाही. आल्या कशा? ते म्हणले, कृष्ण परमात्म्याने सांगितलं 16,108 बघून ब्रह्मचारी असेल तर यमुने माय वाट दे. जा सांगा 60,000 खंड्या अन्न खाऊन दुर्वास जर निराहारी असेल तर यमुने माय वाट दे. आली ती, म्हणल्यावर तिने वाट दिली. राधा खवळली ना. एवढ्या वर्ष याचं नाव घेऊन आपल्याला यातलं काहीच येत नाही, आयुष्य फुकट गेलं. जाताना त्याचा टेकू घेतला आणि येताना त्याचा. आणि हा किती खोटं बोलतो हे आम्हाला माहिती आहे. 16,108 बघून ब्रह्मचारी, हा ब्रह्मचारी लहानपणापासून ह्या नोंदीच्या आहेत. लहानपणापासून याच्या खोडी किती गवळणी, किती पोरी लहानपणापासून आम्ही बघतोय. आणि हा ब्रह्मचारी अभंगच आहे. ब्रह्म आणि गोवळपणे, यज्ञभोक्ता आणि उच्चिष्टकाणे, गवळणींच्या शिव्या ऐकोनिया हासे, वेदाशी स्तविता ओघाची बैसे, आणि गवळणींच्या शिव्या ऐकोनिया खदखदा असे. आता कसं काय सांगड बसवायची? राधा आली, अशी लाल झाली, भगवंताच्या पायावर येऊन पडली. कशाला परमार्थ करून घेतो आमच्याकडे? इकडून तुझा टेकू, तिकडून त्याचा टेकू. त्याला खाऊ घालून तो नाही म्हणतोय, आमच्या हाताने खायला घातला आणि नारायणकडे म्हणतोय. आणि तुझे काय लक्षण आहे ते आम्हाला माहिती आहे. हे दोघंही तुम्ही खोटं आणि आम्ही काहीच येत नाही. देवाने जवळ घेतला, अंगावर हात फिरवला, म्हणते राधे एवढं रागू नकोस. आज मला वाटतं नको त्याचं दर्शन झालं, त्यामुळे तुझ्या माझ्यावरचा विश्वास कमी झाला. नको ती माणसं भेटली ना की आपलं नीट चाललेला परमार्थ सुद्धा बिघडतो. कशाला जातं बाबा महाराजांच्या कीर्तनाला, काय त्याच्यात आहे, ते आम्हाला कशा आहे ते हे नसतं डोक्यात शिरतं, कळलं का? म्हणून सर्वांना आपण आपला कान कोणाला देऊ नका. कान फक्त साधू संताला द्या. कान मजबूत असला तर परिणाम होत नाही, हे अशोकरावांना माहिती आहे. 37 वर्षे किती आले यांच्याकडे, आमचं ठेवा ना. ते म्हटले नाही, आमचं एक चाललं आहे ते बरं आहे. ते बा कसे का असे ना, आमचं त्यांचं पटलं आहे. काय करायचं आहे, काय घेणं देणं आहे? माझं म्हणणं कळलं का? अवघड असतं. माणसं परमार्थ करतात, नावाला परमार्थ करतात, पण निष्ठा असेल तर इकडे तिकडे हालतच नाही. इकडे नाही तिकडे नाही, तो इकडे तिकडे बघतच नाही. कोण आले तरी उडवून लावतो. माझं म्हणणं कळलं का? निष्ठा पक्की पाहिजे.
निष्ठा पक्की पाहिजे. हां, काय आमच्या तात्याकडे गेले होते, ते म्हणले तुझ्या बाबतीत ना स्टेजवरची माणसंसुद्धा उतरून जातील. कशाला सांगतोयस? आता तात्याच ते काय, आणि इथे जागा पुरत नाही, नको ना बरोबरी करूस. आम्ही कोणाचं ठेवावं, काय करावं, आमचं आम्ही बघून घेऊ, आम्हाला आवडतं. तुला बाबा महाराज चुकीचे वाटतात, तुझं दुर्भाग्य आहे, आम्हाला आहे ते बरोबर वाटतं, आमचा आनंद आहे, आणि म्हणून टिकलं. मी काय सांगितलं, एक धरून राहिल्यानंतर वाढत जातो. बघा किती फुल आहे. अहो, एक दिवस माणसं जमायला अवघड, तर महिना 37 वर्ष जमतायत. रोज सांगतोय मी, कशा करता लक्षात यावं. निष्ठा एक लक्षात घ्या, तुमची माझ्यावर आहेच, पण माझी तुमच्यावर आहे, हे महत्त्वाचं आहे. एकमेकावर निष्ठा असते तेव्हा कार्य चालतं. नवऱ्याची बायकोवर निष्ठा पाहिजे आणि बायकोची नवऱ्यावर निष्ठा पाहिजे. दोघाची एकमेकावर निष्ठा पाहिजे, तेव्हा संसार नीट होतो. नवऱ्याच्या मनात जर थोडा संशय आला की आपण एवढा पगार देतो, त्यातलं ती माहेरला पार्सल पाठवू ते, असं थोडं जरी वाटलं तरी संशयाचा किडा पडल्यानंतर, अगं म्हणाला एवढे पैसे घरात ठेवण्यापेक्षा सध्या दिवस वाईट आहेत, तुला लागतील तसे आणून दे. ते म्हणले एवढे दिवस वाटलं नव्हतं, आत्ताच का वाटलं? ते म्हणले तुझं तू समजून घे, तुझं तू समजून घे. माझं म्हणणं कळलं का? इतकं विश्वासाला पात्र. हो, कुणी कुणाला काय द्यावं, बायकोला सुद्धा स्वातंत्र्य असावं. तिला जर वाटलं द्यावं तर द्यावं ना, पण सांगून द्यावं. काय द्यावं, पण कसं द्यावं? नाही मला द्यायचं, हां द्या ना, पण सांगून दे. चोरून का? अविश्वास कुठे होतो? हां, जिथे अंडर हँड डिलिंग होतं. माझं बोलणं कळलं का? अंडर हँड डिलिंग होतं, तिथं चोरी. उघड असेल तर मग इतका नवरा बायको होता ना, तो मग असं करा ना, माझे बाबा येणार आहे तेव्हा तुम्हीच द्या ना कपडे, द्या ना तुमच्या हाताने. ठीक आहे म्हणले, काय नो प्रॉब्लेम. या म्हणले सासरे बुवा, हे तुम्हाला आमच्या बायकोची इच्छा आहे, तुम्हाला करावं, घ्या. अहो म्हणले जावयाकडून घेऊ नये, उगीच वाया जाऊ नका. उगीच वाया जाऊ नका, मी देतोय ते घ्या. काय आमच्या बायकोची इच्छा आहे. अहो मला मनातून खरं सांगू का, तुम्हाला द्यावंसं वाटत नाही. पण तुम्हाला देण्याने आमच्या बायकोला बरं वाटेल, आणि म्हणून हे घ्या. काय पण हे उघड असलं ना, मग पुढे तो काय म्हणला, अगं हे हलकं काय आणलं, ह्याच्यापेक्षा चांगला आणायचा. पॅन्ट पीस आणि शर्ट पीस कितीचा आणलास? 500चा. अरे मला सांगितलं असतं तर मी आमच्या 1000 रुपयाचा आणला असता. असं मोकळेपणाने राहावं तर संसार टिकतो. तसं देवाची सुद्धा मोकळेपणाने वागावं. काही चूक घडली असेल तर सांगावी त्याला, हे घडलंय माझ्या हातून, घडायला नको तर घडलंय, सांगा त्याला, माफ करील, माफ करील. कोण चुकत नाही, मला काही कळतच नाही. माणसं म्हणतात आम्ही चुकलो नाही, पहिला देव चुकलाय. तुम्ही म्हणाल कसं काय? जग निर्माण केलं असतं तर हे भानगडी तुम्हाला मला पडल्या असत्या का? पाप का पुण्य? नाही. जग निर्माण केलं म्हणून पाप आलं. जग निर्माण केलं पण जगत निर्माण केलं असतं तर पापही नाही पुण्य नाही. मलाही कीर्तन करायला नको आणि तुम्हालाही धुवून टाकायला नको. हां, म्हणून पहिली चूक कोणी केली? तू. ते म्हणले ठीक आहे मी निस्तरतो. कशाने? हरिमुखे म्हणा, 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 हरिमुखे. पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी, पुण्याची गणना कोण करी. हां, गोष्टीचा शेवट राहिलाय थोडक्यात. ते म्हणले आमच्या दोघात नाही एवढी पावर तुला देतो राधे, पण एक लक्षात ठेव, ज्या दिवशी तुझ्या ती पावर येईल त्या दिवशी मी निघून जाईन तुझ्याकडून. तुला कृष्ण पाहिजे काय? ह्या रिद्धिसिद्धीची सत्ता पाहिजे?
काय पाहिजे सांग. म्हणशील ती रिद्धी देतो, म्हणशील ती सिद्धी देतो, पण रिद्धी सिद्धी तुझ्या दारात आल्यानंतर मी निघून जाईन. मग तिने अंगावर अंग टाकलं. प्रभू अरे तू गेला तर रिद्धी सिद्धी काय करायच्या. त्याला बघ म्हणली फरक. तो पलीकडेच राहिला, अलीकडे आला नाही. आला का? नदीच्या पलीकडे राहिला, पण माझं दर्शन घ्यायला आला नाही. आणि राधे तू माझ्या हृदयात आहेत, म्हणून माझं हृदय तुला दिलं असताना हे बारीक सारीक या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. 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 रिद्धी सिद्धीद्वारी कर जोडोनी तिष्ठती. 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 या वैष्णवांचे घरी या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा करी. या वैष्णवांचे घरी प्रेम सुख इच्छा. म्हणून बाबा अंकार निशी घनदाट. ही निशी अवघड आहे, घनदाट आहे, पण गुरुवचनाने पाठ फुटते. बघा आपण झोपलेलो असतो, काही दिसत नाही, पण हळूहळू की नाही दिसू लागतं, मग कळतं. ज्या अर्थी दिसतंय त्या अर्थी पाठ फुटली. तसं त्या दिवशी तुम्हाला लोकांचं बरं वाटू लागेल, त्याच दिवशी म्हणावं आपल्या जीवनामध्ये पाठ फुटली. जास्ती मोठा परमार्थ सांगत नाही मी तुम्हाला, नुसतं बरं वाटणं, जास्ती नाही, नुसतं बरं वाटणं. कुठे वाटतंय बरं? पण पुढचं सांगू का तुम्हाला? तुमचं सुद्धा बरं वाटत नाही, ते जगाचं क्या बरं वाटावं? विचार करून बघा की तुमचं तरी तुम्हाला बरं वाटतं का? असं कसं वाटतं? आरशात उभं राहून बघा. मनुष्य आरशात उभा राहतो, काय तो आपला मित्र आहे की नाही, आपल्यापेक्षा गोरा आहे, जरा आपल्याला जर गोरं दिलं असतं तर काय झालं असतं? नाक आपल्याला चांगलं दिलं असतं तर काय झालं असतं? उगीचच. आता 4 वर्ष झाली लग्न होऊन, 2 मुलं झाली, तरी म्हणतो ती पहिली होती ती ना, आणि तिला नापास करायला नको होती. आता काय करावं याला? नाही तर याला काय करावं मला सांगा, काय करावं? हे असं आहे बघा. आई कराया नवल परी आपुला संकल्प आपणा वैरी. आपला संकल्प आपल्याला वैरी आहे ते बरं वाटून देत नाही. बरं वाटायला लागलं की म्हणावं पाठ फुटली. साधा परमार्थ, जास्ती काही नाही सांगत. ते डोळे झाका बिका काही सांगत नाही. मी तुम्हाला म्हणतोय डोळे झाकू नका, डोळे उघडा. डोळे झाकल्यानंतर नको ती भूत भेटायला येतात, आणि ती डोळे झाकल्यानंतर भेटायला आली दुसरी कोणाला कळतच नाही तुम्ही सोडून. बरोबर आहे ना? त्यापेक्षा पाठ तेव्हा फुटते. अमका तमका म्हणाला माझा मुलगा पास झाला, वा छान झाला. अहो मला नोकरीत बढती मिळाली, आता मला 60,000 रुपये पगार मिळतो. अरे वा 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 वा, छान हां, छान 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 छान. बायकोला सांगितलं, अगं तो भेटला होता त्याला 60,000. 60,000 आणि तुम्हाला केव्हा मिळायचा? मर. अहो त्या आत्ता लागले ना 60,000, तुम्ही एवढ्या वर्ष करताय ना काय? माझ्या बांगड्या सुद्धा बापाने दिल्या त्याच आहेत. तुमची भांडी घासून घासून सुद्धा 5 तोळ्याच्या होत्या, त्या 2.5 तोळ्याच्या झाल्या. आणि ते एवढं पोरगं आपल्या पुढे गेलं. अरे आनंद वाटायला पाहिजे ना. पाठ फुटली नाही. निशी घनदाट, निशी घनदाट. हे बघा, दुसऱ्याचं बरं वाटण्याकरता सुद्धा हा फार मोठा परमार्थ आहे. देव विद्या सोडून कशाचा देवन कशाचा धर्म करत बसला आहे. द्या सोडून सगळं इथून तिथून, फक्त बरं वाटलं की नाही काय कसं काय मस्त.
तुम्हाला बरं वाटतच नाही, कसं बरं वाटणार नाही याच्या मागे आहात तुम्ही. माझं बोलणं कळलं? तुम्ही कशाच्या मागे आहात? कसं बरं वाटणार नाही. उगीच बसल्या बसल्या खुरतडत बसायचं. बायका बसलेल्या असतात ना प्रवचनाला, आता नीट बसावं का नाही? पुढचीचा पदर आला असतो आणि ती तिथे घेऊन असं कसं करत बसते. आता कुणी करणार नाहीत म्हणून सांगितलं नाही. हो, एक तर मी बघितलं ते हे असतात ना, ह्याची त्याला गाठ परून ठेव. कीर्तनाला आली आहेस का तिच्या लुगड्याच्या गाठी मारला आली? काय तुला करायचं नाही का? पाठ फुटणार नाही कधी. एक सांगू पुढचं, गुरु भेटून जेव्हा पाठ फोडशील ना तुमची, तेव्हाच गुरु भेटल्यानंतर जेव्हा पाठ फुटली जाईल तेव्हाच संत वचनाची पहाट फुटेल. नाही तर तिथपर्यंत काही नाही. काही बरं वाटतच नाही. लोकांचं बरं वाटत नाही, आपलं बरं वाटत नाही, कोणाचं बरं वाटत नाही, नवऱ्याचं बरं वाटत नाही, मुलाचं बरं वाटत नाही, कोणाचंच बरं वाटत नाही. बरं वाटत नाही हा मंत्र. मन मंदिरा गजर भक्तीचा.